नमस्कार मित्रांनो, हे प्रत्यक्ष स्वतः खरबूज बागायतदार शेतकरी स्वतः पिकवतात आणि स्वतः विकतात. हे आहे शिंदेवाड गावचे झंडे. मित्रांनो, यांच्याकडं आपल्याला खरबूज खायचे असेल तर आपण यांच्या शेतामध्ये येऊ शकता. यांचं जे शेत आहे हे पाणेवाडी राणीवंचगाव रोड चव्हाणाच्या मळ्याच्या बाजूला यांचं शेत आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला भरपूर असे जे खरबूज शेती या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी बघा ते यांचे खरबूज शेती. मित्रांनो, एकदम क्वालिटी माल आहे. म्हणजे जे काही व्यापाऱ्याचा माल असतो हा माल ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाऊन तो माल जास्त टायमिंग होऊन खराब झालेला असतो. पण हे तसं नाही, झाडाचं तोडणे आणि डायरेक्ट विक्रीसाठी आणणे हे यांचं प्रत्यक्ष व्यवसाय आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी जे काही खरबूज खाण्यासाठी हे बघा तुम्ही बघू शकता. जास्तीत जास्त हे बघा एक माणूस जे काही घरगुती खाण्यासाठी किती विकत नेतो बघून घ्या. बघा आता यांनी 5 किलो माल सांगितलेला आहे. कुठून आलेले खरबूज खाण्यासाठी तुम्ही? सरपगावहून आलेली. स्पेशल खरबूज खाण्यासाठी आले? स्पेशल. कधीपासून येता इथं यांच्याकडं? गेल्या वर्षीपासून येतो खरबूज नेण्यासाठी. क्वालिटी कसं काय बरं? एक नंबर. यांचं कसं आहे, जसं काही समजा व्यापाऱ्याचं असतं तसं नाही. आधी एक खरबूज खाण्यासाठी देतात, क्वालिटी लागली तच न्या, नाही तर नेऊ नका. हे बघा यांनी एक खरबूज खाण्यासाठी दिलेलं आहे. आज धुलाईवंत नाही मित्रांनो, तरी पण लोक तिकडं समजा दुसरं काही नेण्यासाठी जात असते, पण यांच्याकडं खरबूज खाण्यासाठी स्पेशल लोक येतात. हे बघा हे आलेले खरबूज नेण्यासाठी. बघा असे बरेचसे लोक या ठिकाणी खरबूज खाण्यासाठी येते. सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्याकडं कसं ताजं खरबूज असते. असे काही व्यापाऱ्याचा माल नाही ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी घेऊन जाते असं नाही. हे ताजे हिरवेगार आहे. म्हणजे याला थोडेही टच झालेलं नाही आणि एकदम चांगल्या झाडाच्या सावलेल्या ठिकाणी यांनी यांचा खरबूज स्टॉल मांडलेला आहे. प्रत्यक्ष जे खाणारे जे ह्या ठिकाणी येऊन 5-6 किलो एका कुटुंबासाठी हे खरबूज घेऊन जात असतात. मित्रांनो, तुम्हाला जर खरबूज खायचं असेल तर पाणेवाडी राणीवंचगाव रोडवर झंडे यांचं शेत आहे. या ठिकाणी बघू शकता खरबूज शेती. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा